चला, आज मी तुम्हाला एका फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जाणार आहे. काल व्हिडिओ एडिट करताना मला काही जुने क्लिप्स दिसले आणि विचार आला, हे तर तुमच्यासोबत शेअर करायलाच हवं. मी हे कसे मिस करू शकते? इथून तर स्टार्ट झाली एका हेल्दी आणि स्ट्रॉंग बेबी बिल्ड करण्याची जर्नी. माझ्या आई होण्याच्या प्रवासाची सुरुवात. त्याचसोबत सुरू झाला एक स्ट्रॉंग बेबीचा ध्यास. मंथ मार्च, प्लेस हम्पी. मी गेले होते एका छान वेकेशनला. हम्पी हे प्लेस आहे श्रीरामचंद्रांनी सहवास केलेलं आणि दिवस होता रामनवमीचा. श्रीरामाचं दर्शन झालं आणि त्याच दिवशी मला कळालं मी आई होणार आहे. हा आनंद गगनात मावत नव्हता. श्रीरामाचा आशीर्वादच म्हणायचा. ही गोड न्यूज कळाली, पण मी अजून घरी सांगितलं नव्हतं. सगळे हेच म्हणाले असते, प्रवास नको आता, विश्रांती घे. पण मला मात्र या जर्नीमध्ये संकोच नाही, समर्थता हवी होती. माझं बाळ हवं होतं एकदम बिंदास, स्ट्रॉंग आणि हेल्दी. मी ठरवलं होतं की या 9 महिन्यांमध्ये टायर्डनेस, लेझीनेस काही जवळ नाही येऊ देणार. मनसोक्त फिरायचं, अनुभवायचं आणि आनंद घ्यायचा. बेड रेस्ट हा शब्द तर माझ्या डिक्शनरीमध्येच नव्हता. आणि अगदी 9 महिने मी त्याच एनर्जीने आणि उत्साहाने प्रत्येक दिवस एक्सप्लोर केला. मी ऐकलं होतं, प्रेग्नन्सीमध्ये जशी ऍक्टिव्हिटी कराल तसंच बेबी होईल. म्हणून मी ठरवलं, माझं बाळ जगणारा आईसारखं असेल, आत्मविश्वासाने, उत्साहाने आणि प्रेमाने भरलेलं. स्टार्टिंग डेज खास होते. ते नॉशिया, थोडं डिझीनेस, पण त्यातही एक वेगळी एक्साइटमेंट होती. जेवणाची चव पण बदलली. कधी क्रेविंग यायची, तर कधी काहीच खावंसं वाटायचं नाही. पण त्यामागे पण एकच भावना, माझ्या बाळासाठी. छान होते ते गोल्डन डेज. तर उद्या पुन्हा भेटूया एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत बाय.